आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नवे काही बनवावे किती किती सोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये. नमस्कार. आम्ही सारे खवय्ये आई मला भूक लागली याच्या आजच्या भागात मी संकर्षण तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. चांगल्या गोष्टीच्या शोधात माणूस कुठेही जाऊ शकतो आणि याचं बेस्ट एक्झाम्पल म्हणजे खाणे, अन्न, भूक. म्हणूनच या आठवड्यात नवीन रेसिपीज पाहण्यासाठी मी चक्क औरंगाबादला आलो. जाऊयात धारवाडकरांच्या घरी आणि तिथल्या माझ्या आईला म्हणूयात की आई मला भूक लागली. बघू आपल्यासाठी ती काय नवीन रेसिपीज करते ते पाहूयात. चला. हो बसतो. ये घ्या. वेलकम. थँक्यू. तुम्ही घ्या. थँक्यू. बस. तुम्ही माझ्यापेक्षा खरं तर खूप मोठे आहात पण मला तुला आईच म्हणावं लागलं कारण आमच्या सीझनचं नावच आहे की आई मला भूक लागली. चालेल ना? हो मला आवडेल. कोण कोण असतं घरी? सध्या आम्ही दोघंच असतो. दोघेच असतात. आणि किती मुलं तुम्हाला? आम्हाला मोठी मुलगी आहे आणि धाकटा मुलगा आहे एक. मग त्या दोघांची लग्न झाली? नाही मुलीचं झालेलं आहे आणि ती अमेरिकेत असते. बरं. ती आणि आमचे जावई बरं दोघ जण आणि मुलगा बडोद्याला असतो त्याच्या नोकरी निमित्ताने. बर. पण मग तिचं लग्न झाल्यानंतर ती इकडनं गेली का शिक्षणासाठी गेली होती? नाही ती आधी शिक्षणासाठी गेली. बरं. त्याच्यानंतर त्या दोघांची तिकडेच भेट झाली आणि तिचं लग्नही तिथेच म्हणजे आम्ही गेलो होतो तिचं लग्न करून देण्यासाठी. वा वा. पण मग म्हणजे मला उगीच एक आपली शंका म्हणून जसं इकडे आपलं लग्न प्रशस्त वऱ्हाडी वगैरे सगळं असं खूप माणसं वगैरे तसं मग अमेरिकेत तुम्हाला घेऊन जाता आले नसतील एवढे वऱ्हाडी? नाही तरी 35 जण होते. म्हणजे वराड निघालं लंडनचा दुसरा सीझन असं. म्हणजे इथून आम्ही दोघंच गेलो. बर. पण आमच्या जावयांचे बहीण भाऊ सगळे आवर्जून त्या लग्नाकरता आले होते. अच्छा अच्छा. म्हणजे एकंदरीत तिकडे पण धमाल आली. धमाल केली. आणि मग आता अजून एक उत्सुकता म्हणून आता कार्यक्रमच खवय्यांचा आहे मग तिकडे लग्नाच्या जेवणात मेनू काय होता? आपला इंडियन होता? इंडियन मेन्यू होता सगळा. ते कसं झालं शक्य? कारण ते भारतीय पद्धतीचं त्याच्यामध्ये जेवणाचा कार्यक्रम झाला. बर. मग आता मला मी विचारतो तुम्हाला की तुम्ही चौघ तसं तुमचं छोटंच कुटुंब चौघांनी मिळून एकत्र एन्जॉय केलं असं लास्ट टाइम कधी झालं होतं? मुक्ता अमेरिकेला जायच्या आधी म्हणजे 4-5 वर्षांपूर्वी. मग आता तुम्ही दोघेच म्हटल्यानंतर या सगळ्या आठवणी खूप मिस करत असाल तुम्ही? हो करतो ना. दोघं किंवा त्यांच्यापैकी कुणीतरी एक जण इथे हवंच होतं. अशा वेळेला काय करता तुम्ही? राहवत तर नाही आणि भेट तर शक्य नसते मग काहीतरी मधला मार्ग काढला जातो आणि तो म्हणजे आम्ही इंटरनेटद्वारे त्यांच्याशी संपर्क साधतो. बर. असा एखादा प्रसंग की काही घरात असं स्पेशल खायला केलंय किंवा सणावाराला आपल्याला विशेष या सगळ्या गोष्टींची आठवण होते असा एखादा काही प्रसंग जेव्हा त्यांची खूपच आठवण आली? अनेक वेळा येतो हा प्रसंग. बिरड्याची उसळ आहे ती आमच्या मुलीला फार आवडते. बर. नंतर चुक्याची भाजी की हमखास आम्ही दोघे एकमेकांना सांगतो आठवण काढून आम्ही खातो. न चुकता चुक्याची भाजी. न चुकता चुक्याची भाजी. आणि जेव्हा केव्हा शक्य होतं तेव्हा प्रत्यक्षात त्यांच्याशी बोलतो की असं असं आम्ही तुम्हाला मिस केलं. बर. तुम्ही काय करता? मी गृहिणी आहे. बर. आणि तुम्ही? मी रिटायर्ड प्रोफेसर ऑफ केमिकल इंजिनियर आहे. बर. गेल्या 30 सप्टेंबरलाच फॉर्मली रिटायर झालो आणि दुसऱ्याच दिवशीपासून अध्यापनाचं काम चालू ठेवलेलं आहे. बरं बरं बर. मग आता मुलांच्या आवडीच्या आम्हाला काय काय वस्तू आहेत किंवा आता दादा पण तुम्ही म्हणालात बडोद्याला असतो त्याच्या आवडीचं काय घरात? त्याला गोड पदार्थ खूप आवडतात. खूप. आणि तुझी स्पेशालिटी काय? तुला काय विशेष करायला आवडतं? मी त्याच्यासाठी गडगिळ. हा अगदी म्हणजे मराठवाडी खास मराठवाडी पदार्थ आहे. बरोबर. तो त्याच्यासाठी. बरं. गडगिळे 2 प्रकारचे असतात. एक साखरेचं पण असतं आणि गुळाचं पण असतं. त्याला कुठलं आवडतं? त्याला गुळाचं. गुळाचं आवडतं. गुळाचा खमंग लागतो बरं साखरेपेक्षा. घे तू पण. तुला काय आवडतं विशेष खायला? मला तिखट जास्ती आवडतं. हो.
तरी त्यातल्या त्यात मेथीचे पराठ्याचे प्रकार जास्ती खूप आवडतात. आवडतात. बर मेथीचे पराठे. आता तुझी आवड म्हणजे आम्हाला जेवढी माहित होती त्याच्यानुसार आम्ही काही करण्याचा प्रयत्न केलाय. बघ हे तुझ्या आवडीचं आहे का आणि तुला आवडतंय का, उघडून बघ. तुम्ही एवढं आणलंच आहे म्हणजे आवडणारच. बघूया आपण. अरे वा, काय क्या बात है. पराठा आहे. आवडतो ना? हो निश्चित. पराठा तू नेहमी करतेस का मग घरात? हो मग तो मुलांना आवडतो? हो, मुलांनाही आवडतं. हम्म. पण त्यात कौशिकला गोड जास्ती आवडतं, बर. मुक्ताला तिखट जास्ती आवडतं. बर, मग मुक्तानी अमेरिकेत जाऊन तुझी ही सगळी परंपरा चालू ठेवली की नाही, हो. की तू जे करते सगळं ते तिला येतं करता? माझंही चालू ठेवलंय आणि जावई आमचे जैन आहेत, बर. त्यामुळे तेही करते. म्हणजे सासूबाईंना विचारून विचारून अच्छा, कसं करायचं तेही शिकण्याचा प्रयत्न चालू असतो तिचा. चला म्हणजे एकंदरीत सगळं छान छान आहे. अगदी. आता तू हे तुला जे आवडतं ते तू आम्हाला आमच्यासाठी म्हणजे मी तुझ्यासाठी आणलंय, पण आता मला खूप काही तुझ्या हातचं आज खायचंय. हो आपण किचनकडे जाऊया. निश्चित, चला. जरूर. आई, आज मी मुद्दाम तुझ्याकडे एवढ्या लांबनं आलोय औरंगाबादला. आम्हाला तू नवीन नवीन रेसिपी सांगणार आहेस. त्यातली पहिली रेसिपी काय? पहिलं आपण करणार आहोत मोदकाची आमटी. मोदकाची आमटी? हो, आहे की नाही गंमत? गंमत तर आहेच आणि वेगळा आहे पदार्थ हा. वेगळा पदार्थ. कसा याचा शोध लागला तुला? नाही, हा खास मराठवाड्याचा पारंपरिक पदार्थ आहे, बरं. मोदकाची आमटी. कधी ट्राय केली होतीस तू पहिल्यांदा? मुलांकरताच, बर. त्यांना आवडते म्हणून. आणि सगळ्यांना आवडली होती तेव्हा? हो, हो. वा, मग आम्हाला सगळ्यांना आवडते. पण मग मोदकाची आमटी म्हणल्यावर हा काही असा काय म्हणतात त्याला, गोड पदार्थ आहे का? नाही, हा तिखटच आहे. म्हणजे त्याच्यामध्ये आपण जे सारण भरणार आहोत ते तिखट आहे, बरं. त्यामुळे गोड नाहीये हा पदार्थ. बरं, ठीक आहे. मग आता मोदकाच्या आमटीसाठी साहित्य काय लागणार आहे ते आम्हाला सांगशील? हो, जरूर. बेसन आणि कणकेची पारी, कांदा, टोमॅटो प्युरी, भाजलेलं खोबरं, भाजलेलं कारळं, खसखस भाजून, तीळ भाजलेले, मिरची, लसूण, आलं, दाण्याचं कूट, कोथिंबीर, हळद, तिखट आणि मीठ. मोदकाच्या आमटी या आगळ्या वेगळ्या डिशसाठी पहिली कृती आपल्याला काय करायची? पहिल्यांदा आपण त्याचं सारण तयार करून घेऊया, जे आपल्याला मोदकात भरायचंय. बरं. त्याच्यात आधी काय भरायचंय? त्याच्यामध्ये हे भाजलेलं खोबरं आहे. बरं. त्याच्यानंतर दाण्याचं कूट आहे, तीळ, खसखस, कारळं. आता हे आपल्याला वाटून घ्यायचंय आधी मिक्सरवरती. म्हणजे मिक्सर मधून बारीक करून घ्यायचं? मिक्सर मधून बारीक करून. बरं. म्हणजे मोदकाच्या आमटीसाठी मोदकात जे आपल्याला सारण भरायचंय हा. त्याचं हे मिश्रण आपल्याला आधी मिक्सर मधून बारीक करून घ्यायचं. मिक्सरमधून. आपलं मोदकाच्या सारणासाठी जे मिश्रण लागतं ते आपण तयार करून घेतलंय. हो. आता तिखट याच्यावर वरण घालायचं. वरण घालायचं. बरं. किती? त्यातलं अर्ध घाल चालेल. बरं. आणि मीठ. मीठ. आता हे काय मिक्स करून घ्यायचं? हा. ठीक. मला सांग आई, आपली पुढची प्रोसेस काय? आपण आता त्या पारीमध्ये हे सारण भरणार आहोत. चला, मग आपण आता पारी करून घेऊया. मोदकाचं सारण आपल्याकडे आता तयार आहे, त्याची पारी पण तू करून घेतलीयस. आता हे सारण पारीत भरायचंय. हो. पण ही पारी अशी पिवळी का बरं झाली? कारण त्याच्यात थोडी हळद. हळद आणि अजून काय काय? बेसन, कणिक, हळद आणि मीठ. बेसन, कणिक, हळद आणि मीठ, म्हणून हिचा रंग पिवळसर. चला, मग आपण आता हे सारण भरून घेऊया. मी मदत करतो तुला. पुरे इतकं? हो. ह्या सारणाचा पण एक खमंग वास आहे, हो की नाही? हो, मग आता गणपतीच्या दिवसांमध्ये एक नैवेद्याला नवीन रेसिपी आपल्याकडे तयार आहे, मोदकाची आमटी. आता हे मोदक आपले तयार आहेत. याचं आता काय करायचंय मोदकांचं? आता हे तळायचे. तळायचंय. आणि नंतर ग्रेव्ही तयार करायची. बरं. आणि त्याच्यामध्ये गरम ग्रेव्ही मध्ये हे तळलेले मोदक सोडून द्यायचे. बरं, म्हणजे आपल्याला आधी हे मोदक तळून घ्यावे लागतील. हो. चला, मोदकाच्या आमटीसाठी लागणारे मोदक आपल्याकडे तयार आहेत, ते आपण पटकन आता तळून घेऊया. मोदकाच्या आमटीसाठी लागणारे मोदक आपल्याकडे तयार आहेत, ते आता आपल्याला मस्त तळून घ्यायचे. चला, मी तुला मदत करतो, तू एक एक करून टाक गरम तेल. तेल तापलंय? हो. बरं, तापलंय. आणि हे मोदक तळल्यानंतर काय करायचं? आणि मग ग्रेव्ही तयार करायची आपल्याला. मोदकाची ग्रेव्ही साधारण तळायसाठी किती वेळ लागतो? एक 2-3 मिनिटं. 2-3 मिनिटं. चला, मोदकाच्या आमटीसाठी लागणारे मोदक आपल्याकडे तयार आहेत. आता आपण ग्रेव्ही तयार करून घेऊया. मोदकाच्या आमटीसाठी लागणारे मोदक आपण तयार करून घेतले. बरोबर. आता आपल्याला काय करायचंय? आता आपल्याला वाटण करायचंय.
तर त्यासाठी प्रथम कांदा, बर वाटण ग्रेव्ही. ग्रेव्ही, आलं, लसूण आणि मिरची. मीठ घालूया. हो ठीक. आता हे आपल्याला वाटून वाटून घ्यायचं. घ्या. चला हे मिश्रण आपण आता वाटून घेऊया. आता जे आपण वाटण करायला घेतलं होतं ते तयार आहे. बरोबर. आता पुढे काय करायचं? आता पॅन मध्ये आपण आधी तेल घालूया. बरं पुरे. हो आणि मग हे जे आपण वाटण केलंय ना ते घालूया. आता हे वाटण आपल्याला काय गरम करून घ्यायचं आहे. हो. बर. आता हे परतल्यानंतर हां. 5 मिनिटांनी टोमॅटो प्युरी याच्यात घालूया आपण. बरं बरं आता हे गरम झालंय ना. हो. आता आपण याच्यात काय घालणार आहोत? टोमॅटो प्युरी, मीठ. मीठ. मला वाटतं आता या वाटणाला पण छान उकळी आली आहे. आता काय करायचं आपल्याला? आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी. थोडंसं पाणी घालायचं. बरं थोडं लागेल. लागेल. आता याला उकळी आल्यानंतर हे मोदक याच्यात सोडायचे. याच्यात घालायचं म्हणजे आपल्याला उकळीपर्यंत वाट पाहावी लागेल. आलेलीच आहे त्याला उकळी. बरं मगाशी तू असं म्हणालीस की तुला नेहमी असं हातात माईक घ्यायची सवय, म्हणजे तू निवेदन वगैरे करतेस का? नाही मी गाते. क्या बात आहे. मग आता आम्हाला ही रेसिपी करता करता 1-2 ओळी ऐकू. जरूर. चला 2 ओळी पण. आणि हो कारण दोन प्रेक्षकांकडे फार वेळ नसतो. 2च ओळी आणि ह्या माझ्या लेकी करता आणि जावया करता. फॅन्टास्टिक. म्हणजे चला लेकीची आवडती रेसिपी पण आणि लेकीची आवडतं गाणं सुद्धा. 2 ओळी आम्हाला ऐकायला. 2 ओळी. खुशियाँ ही खुशियाँ बरसे तू चले जहाँ जहाँ मांगी है मेरे दिल ने दुआएं कहाँ कहाँ. वा 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 वा. तेरी खुशियाँ तेरी दुआएं. सरा खूप वा वा खूपच सुंदर. आणि याला उकळी पण आली आहे. हो. इतकं छान गाणं ऐकल्यानंतर काय विषाद त्या रेसिपीची किती वाईट होईल. तिने सुद्धा दाद दिली असेल तुला चवीने. बरोबर ना. आता आपण त्याच्यात मोदक सोडूया. अगदी जरूर. घ्या. ते मोदकावरती ते असं हे करायची गरज आहे. थोडंसं हलवून ठेवून देऊया. वा. आईने इतकं छान गाणं सादर केलं, इतकी छान रेसिपी करतेय. आता हे किती वेळ आपल्याला साधारण उकळी यायला? बस झालेलंच आहे आता. हे ऑलमोस्ट झालेलं आहे ना. झालेलं आहे. यांचं लक्ष अजूनही तुझ्या गाण्याकडेच आहे. अहो आता पटकन घेऊन घ्या साहित्य आणि कृती. मोदकाची आमटी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: कांदा, टोमॅटो प्युरे, तीळ, खसखस, कारळं, भाजलेलं सुकं खोबरं, दाण्याचं कूट, आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, हळद, तिखट आणि मीठ. कृती: पारी बनवण्यासाठी बेसन आणि गव्हाचं पीठ एकत्र भिजवून मळून घ्यावं. एका बाउलमध्ये भाजलेलं सुकं खोबरं घेऊन त्यामध्ये दाण्याचं कूट, तीळ, खसखस आणि कारळं घालावं आणि हे मिश्रण मिक्सर मधून वाटून घ्यावं. या मिश्रणामध्ये तिखट आणि मीठ घालून सारण तयार करावं. बेसन आणि गव्हाच्या पिठाच्या पारीमध्ये हे सारण भरावं आणि त्याचे मोदक तयार करावेत. हे मोदक कडकडीत तेलामध्ये खरपूस तळून घ्यावेत. एका बाउलमध्ये कांदा, आलं, लसूण, मिरची आणि मीठ घालून मिश्रण वाटून घ्यावं. फ्रायपॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये लसूण आणि कांद्याचं वाटण, टोमॅटो प्युरे, मीठ आणि पाणी घालून ग्रेव्ही उकळवून घ्यावी. त्यामध्ये तळलेले मोदक घालून शिजवून डिश सर्व्ह करावी. तुला एक गंमत सांगू का? हो. आजचा एपिसोड 2 लोकांसाठी आहे. बर. कोणते सांगू? एक खवई आहे आणि तू गायला गाण्यामुळे गवई आहे. त्याच्यामुळे दोघांचे आपल्या मनापासून स्वागत करूया. आणि आता दुसरा पदार्थ काय ते सांग. बरं आपण दुसरा पदार्थ करणार आहोत आता गडगिळ. मला या पदार्थाविषयी थोडीशी माहिती आहे. गडगिळ हा एकतर मराठवाड्याचा पारंपरिक पदार्थ आहे. बरोबर. हो. आणि हल्ली हा पदार्थ खूप दुर्लक्षित झालाय. बरोबर. बरोबर. तू का करतेस ते सांग. नाही हा पदार्थ विस्मरणात जाऊ लागलेला आहे तर तो जाऊ नये विस्मरणात, ह्याच्यासाठी मी मुद्दाम हा पदार्थ आज निवडला. बर. आणि दुसरं कारण असं की माझ्या मुलाला कौशिकला गोड खूप आवडतं. बघा मला माहितीच होतं हा कोणाला तरी आवडत असणार. चला मग आता गडगिळ्यासाठी काय साहित्य तू वापरणार आहेस ते आम्हाला सांग. कणिक, गूळ, तूप, दही, खायचा सोडा, साधी साखर, पिठी साखर, मीठ. गडगिळ जे आपल्याला करायचंय गुळाचे गडगिळे. बरोबर ना. त्याच्यासाठी कृती आधी काय करायची? आधी आपण कणिक घेऊया. बरं. कणिक सगळी लागेल. हो. बर.
त्याच्यामध्ये एक चिमूटभर सोडा. चिमूटभर सोडा. बरं, हा तू तुझ्या हाताने टाक कारण याचं प्रमाण पुरे. आता थोडंसं मीठ. मीठ. 2 चमचे तूप. 2 चमचे तूप. बरं. पुरे का अजून लागेल? नाही, पुरे. पिठी साखर. बरं, पिठी साखर सगळी लागेल. बरं, आपण ह्याच्यात गुळ म्हणजे गुळाचा ऑलरेडी करत असताना आपण पिठी साखरचा वापर का करतोय? याची साखर म्हणजे साखर घालतोय पण गुळाच्या पाकात सोडतोय आपण. हा, म्हणजे आपल्याला जे गडगिड्याचं तो जो काय म्हणतात त्याला गोळी आहे ती आपल्याला गुळाच्या पाकात करायची पण आपल्याला मिश्रणामध्ये साखर घालायची. बरं, आता साधी साखर. साधी साखर ही किती लागेल? तेवढी सगळी लागेल. आता परत इथे पिठी साखर आणि साधी साखर का? थोडंसं कुरकुरीतपणा येण्यासाठी. अच्छा अच्छा, बरं बरं बरं. म्हणजे आपल्याला जे क्रंची लागतं तसं हवंय. बरं, आता काय करूया? दही. दही. दही सगळं? हो. आता हे कालवून घ्यायचंय आपल्याला. कालवायचंय. बरं. त्याच्यात पाणी घालायला लागेल थोडं? हो, लागेल ना. मग आता घालूया? हो. पुरे? थोडंसं घट्टच भिजवायचं. बरं, मला वाटतं ते जर असं कोरडं झालं. पाणी लागेल अजून? हो, थोडंसं पाणी लागेल. बस बस पुरे? बस बस. आपल्याला आता छान मळून घ्यायचंय. आपल्याला आता हे कणिक तिंबून झाल्यानंतर काय करायचंय? आता त्याचे शेंगोळे करायचे आपण आणि ते तळून घ्यायचे आणि मग गुळाच्या पाकात टाकायचे. चला, मग गडगिळ्यांसाठी लागणारे शेंगुळे तयार करण्यासाठी जे कणिक आहे ते आपण आधी मळून घेऊया. आपला आता गडगिळ अंतिम टप्प्यात आलाय. आता काय करायचं आपल्याला? कणकेचे आता शेंगुळे करायचे कणकेचे आणि ते तळायला घालूया. गरम तेलात सोडायचे. बरोबर. आता हे बरं, तू मगाशी मला सांगितलंस की तुझ्या मुलीचं लग्न म्हणजे माझ्या ताईचं लग्न अमेरिकेत झालं. मग किती नाही म्हटलं तरी शेवटी परक्या गावात असणं एक वेगळी गोष्ट, पण लग्न जेव्हा आपल्या मुलीचं परदेशात होतं तेव्हा वेगवेगळे काहीतरी अनुभव येतात किंवा काही आपल्याला तसं नाही म्हणता येणार पण एक त्याग करावा लागतो किंवा खूप घाई गडबड होते. असा काही किस्सा तिकडे झाला होता? घाई गडबड झाली ना. म्हणजे तिचं ज्या दिवशी लग्न होतं त्याच दिवशी सकाळी मी 18 माणसांचा स्वयंपाक केला. बाप रे. हा, आणि सगळे जेवायला पाहुणे घरी होते आणि घरून आम्ही लग्नाला जाणार होतो. बरं बरं. तर माझी मुलगी सारखी मला म्हणत होती, आई तू पटकन तयार हो ना, किती वेळ तू स्वयंपाकघरात आहेस. पण मी तिला म्हटलं नाही, प्रत्येक आलेलं माणूस नीट तृप्तपणे जेवून गेल्याशिवाय मी तयार होणार नाही. मला 5 मिनिटं फक्त तयार व्हायला लागतात. बरोबर. आणि अक्षरशः 5 मिनिटात तयार होऊन मी तिच्या लग्नाच्या जिथे मंदिरात तिचं लग्न झालं तिथे मी पोहोचले. क्या बात आहे. चला, आता आपले हे शेंगुळे पण तयार आहेत ना, ते आपण गरम तेलात सोडूया. आपल्याला असे आता किती शेंगुळे तयार करायचे? एक 20-25 तरी करूया. म्हणजे पोट भरण्या इतपत. बरोबर ना. आम्ही हे पोट भरण्या इतपत शेंगुळे तळून घेतो. गडगिळ्यांसाठी लागणारे शेंगुळे पण आपण तयार करून घेतले, त्यानंतर तळून सुद्धा घेतले. आता आपल्याला काय करायचंय? आता आपल्याला गूळ आणि पाणी उकळायचंय आणि त्या उकळत्या पाण्यात हे शेंगुळे सोडायचे. मारी पाणी घालूया. हो. बर, पाणी बघा. पुरे? हो, पुरे. आता याच्यात गूळ घालायचा. गूळ घालायचा. किती घालूया गूळ? सगळं लागेल. उकळत्या पाण्यात आता गूळ पण वितळलाय. आता आपल्याला हे शेंगुळे सोडायचे त्याच्यात. आणि हे सोडून साधारण किती वेळ आपण वाट पाहिजे? 1-2 उकळ्या येऊ द्यायच्या त्याला की झालं तयार. ठीक. या मिश्रणाला छान उकळी येऊ द्यायची ना आपल्याला आता? हो. बरोबर ना. ती उकळी येईपर्यंत तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. गडगिळ बनवण्यासाठी लागणारं साहित्य: गव्हाचं पीठ, तूप, गूळ, पिठी साखर, खायचा सोडा, दही आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये गव्हाचं पीठ घेऊन त्यामध्ये चिमूटभर खायचा सोडा, मीठ, 2 चमचे तूप, पिठी साखर, दही आणि पाणी घालून पीठ मळून घ्यावं. या मळलेल्या पिठाचे गडगिळ करून ते गरम तेलामध्ये खरपूस तळून घ्यावेत. कढाईमध्ये पाणी गरम करून त्यामध्ये गूळ घालून गुळाचा पाक तयार करावा. त्यामध्ये तळलेले गडगिळ घोळवून डिश सर्व्ह करावी.
आई आज मी इथे तुझ्याकडे आलो आणि तू 2 मराठवाड्यातल्या स्पेशल रेसिपीज आम्हाला करून दाखवलीस. एक गडगिळं आणि दुसरी मोदकाची आमटी. या 2 जरा हटके रेसिपीज आम्हाला करून दाखवल्याबद्दल, आमच्या प्रेक्षकांना सांगितल्याबद्दल झी मराठीकडनं तुझे खूप खूप आभार. थँक्यू. आता तुला एक विचारू, हो हे दोन्ही पदार्थ तुझ्या मुलांच्या आवडीचे आहेत. हो. आज ते इथे नसताना त्यांच्या आवडीचे पदार्थ करताना तुला कसं वाटलं? नाही, त्यांची आठवण तर आलीच हम्म. आणि लवकर जमेल तसं या असं मी त्यांना सांगेन. आणि तेव्हा तेव्हा तू हे पदार्थ करशील, त्यांना हो, खायला घालशील. हो, नक्कीच. मला तर खूप आवडले, आमच्या प्रेक्षकांनाही आवडले असतील. कसे वाटले ते आम्हाला नक्की कळवा. यासाठी आमचा पत्ता आहे आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. गडगिळ आणि मोदकाची आमटी. याही पूर्वी आईच्या हातचा पदार्थ तुम्ही खाल्ला असेल, निश्चितच. पण आज स्पेशल मी आलोय म्हणून केलाय. त्याला 4 चांद लागले पदार्थाला आणि माणसामुळे लागले, वा. तुझ्यामुळे लागले. नक्कीच. आणि हे म्हणजे मला वाटतं की झी मराठीमुळे खरं तर हे 4 चांद लागले, कारण इतके छान पदार्थ आमच्या प्रेक्षकांनाही पाहायला मिळाले. बरोबर. मग आपण आता एक खाऊया. 100% आम्ही हे खाणार आहोत. तुम्ही आता निरोप घ्या. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत मस्त खा, स्वस्थ राहा, पाहत राहा आम्ही सारे खवय्ये. आई मला भूक लागली, पण जाता जाता या गोड गडगड्यानितकं एक छान गाणं तू चालू ठेव. तोपर्यंत मी हे सर्व करतो आणि मग आपण खायला लागू. चालेल? ग्रेट. चला सुरू. फिर से मुझे छोड़